माझं हे शौचालय आहे. हम्म. हे शेण कालवायचा हौद आहे हम्म. आणि इथून गॅस तिथपर्यंत नेला. वर डायरेक्ट गॅस केलाय का? नाही डायरेक्ट बंगल्यात आहे शिगडी. हम्म. एवढ्या लांब आम्ही पाईपलाईन करून नेलंय. सध्या संपूर्ण देशभरामध्ये जर पाहिजे झालं तर गॅस टंचाई हा सध्या प्रश्न जो आहे तो पाहायला मिळते. मात्र याच गॅस टंचाईवर सगळ्यात प्रभावी पर्याय जर पाहायचं झाला तर बायोगॅस प्रकल्प म्हणून सुद्धा पाहायला मिळतो. मी सध्या संभापूर या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये एक अनोखा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येतोय. हा उपक्रम जो आहे तो आपण सुद्धा पाहतोय की बायोगॅस प्रकल्प जो आहे तो राबवण्यात आलेला आहे आणि या बायोगॅस प्रकल्पामार्फत जनजागृती जी आहे ती सुद्धा करण्यात येते. याचं कारण म्हणजे इथले सरपंच जे आहेत त्या सरपंचांचा सगळ्यात मोठा पुढाकार जो आहे तो या सगळ्याला पाहायला मिळतोय. गावामध्ये जर साधारणतः 25% कुटुंबांनी त्यांनी केलेल्या जनजागृतीनंतर बायोगॅस जो आहे तो प्रकल्प राबवण्यात आल्याचं पाहायला मिळते. ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय या ठिकाणी. जी बायोगॅस प्रकल्पासाठी लागणारी जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शेणी असतील त्याचबरोबर या बाजूला असलेला जो खताचा जो टँक आहे तो देखील राबवला. माझ्यासोबत स्वतः सरपंच देखील आहेत. प्रकाश जरंगे साहेब आहेत व आपले सरपंच आहेत त्यांचे ते पती आहेत या सवित. काय नेमका कशा पद्धतीनं हा उपक्रम आहे आणि तुम्ही किती वर्ष झालं राबवलाय काय? हा गेले 25 वर्ष झाला आम्ही गोबर गॅस स्वतः वापरतोय. 2002 ला हा प्रकल्प आम्ही या ठिकाणी घरात केलेला आहे. आज तागायत या गॅस पासून कसल्याही आम्हाला प्रदूषण किंवा कोणताही बाकीचा त्रास झालेला नाही आणि हा गॅस आम्ही वापरत असताना झाडांचा पाला, जनावरांचं शेण, इतर कचरा ह्या सगळ्यापासून वापर करून आम्ही वापरलेला हा गॅस आहे. यामुळे आमची घरातली बचत, आमच्या 10 ते 12 माणसांच्या कुटुंबात असणाऱ्या जेवणाला लागणारा पूर्ण सकाळ संध्याकाळ गॅस या सगळ्याचा या ठिकाणी उपयोग होतोय आणि बऱ्यापैकी आमच्या गावात सुद्धा 25% लोकांनी 25% कुटुंबांनी या ठिकाणी हा बायोगॅस प्रकल्प उभा केलेला आणि आमचा भविष्यातला मानस आहे की हे गाव 100% बायोगॅसवर पूर्ण करायचं. यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा काही उपाययोजना एप्रिल महिन्यात करता येतात का हे सुद्धा आम्ही या ठिकाणी विचारात आहे. खरं तर गावाची लोकसंख्या किती ना किती कुटुंबांनी बायोगॅस प्रकल्पाचा वापर सुरू केला? गावची लोकसंख्या 2474 आहे. आमची कुटुंब संख्या 432 आहे. त्यापैकी जवळपास 120 ते 160 या दरम्यान कुटुंबाने आता आज गावामध्ये बायोगॅसचा उपयोग गेल्या 5-7 वर्षात पूर्णपणे चांगल्या क्षमतेने सुरू आहे. तर बायोगॅस जो आहे तो कशा पद्धतीने याची रचना असते? कशा पद्धतीने याचं रचना काय व्यवस्था असते? कसं असते काय सांगा? या ठिकाणी जमिनीमध्ये तुम्ही 7 ते 8 फुटाचा खड्डा काढणे, त्याला बांधकाम करणे, समोर एक कुंड जो आपण शेणाचा किंवा कचऱ्याचा म्हणतो, तो यासाठी लागतो. हे तुम्ही जरी ज्याच्याकडे जनावरं नाहीत, ती लोकं शौचालय वरती सुद्धा बायोगॅस वापरू शकतात. या बायोगॅसचा जर विचार केला तर ह्यासाठी येणारा जो खर्च आहे, तो खर्च साधारणतः आजच्या रेटप्रमाणे म्हणलं तर 50,000 ते 55,000 रुपये आहे. शासकीय अनुदान याला 20-21,000 रुपये राज्य शासनाचं मिळतंय. त्यामध्ये आम्ही थोडीशी भर टाकायची म्हणून ग्रामपंचायतीमार्फत एक 16,000 रुपयाचं अनुदान 1 एप्रिलपासून देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि हे दोन्ही मिळून जर अनुदान एकत्र केली तर 10-15,000 कुटुंबांना घातल्यानंतर या ठिकाणी 50,000चा गोबर गॅस तुम्ही उभा करू शकताय. आणि यामधून तुमची वार्षिक बचत ज्या कुटुंबात 10 ते 12 माणसं आहेत त्या वार्षिक कुटुंबामध्ये म्हणजे त्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्नाचा 15,000चा बचत तरी निश्चित या ठिकाणी आम्ही वापरतोय. आम्ही अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे आणि 25 वर्षाच्या बायोगॅसला सुद्धा आज कसलाही मेंटेनन्स नाही. एका रुपयाचाही मेंटेनन्स नाही. पाणी, शेण, कचरा घालणे आणि या ठिकाणी ते ढकलणे आणि त्यापासून तयार होणारा गॅस. हा गॅस घरातील महिलांना किंवा घरातल्या कुटुंबांना सुद्धा प्रदूषण म्हणून सुद्धा कसलाही त्रास होत नाही. आता हा जी टाकी आहे याचं कसं नियोजन आहे? म्हणजे हे कशा पद्धतीने हे work मी करतं? मी आता या ठिकाणी उभा आहे. हा डोम आहे. हा या ठिकाणी या आतमध्ये या ठिकाणी याच्यावरती काँक्रीट टाकलेलं आहे. खाली वीट बांधकाम आहे. यामध्ये गॅस तयार होतोय. हा गॅस म्हणण्यापेक्षा या ठिकाणावरून कचरा असेल, शेण असेल तुम्ही या कुंडात टाकून त्यामध्ये पाणी टाकून यात ढकलायचं आहे. ते ढकलल्यानंतर या कुंडातून या पाईप मार्फत गॅस तयार होऊन घरामध्ये जातोय. याच्यावरती असणारे हे शौचालय आहे. या शौचालयामध्ये सुद्धा तुम्ही पाणी शौचालय वापरताय हे सुद्धा या कुंडामध्ये जाते आणि या सगळ्याची प्रक्रिया होऊन जे शेण किंवा जो कचरा बाहेर पडतोय तो समोरच्या कुंडीतून 2 होल आहेत त्यामधून तो बाहेर पडतोय. त्यातनं बाहेर पडलेल्या कचऱ्यामधून जे खत तयार होते ते सुद्धा तुम्ही शेतीमध्ये वापरू शकताय. असं म्हणजे यातून सगळा उत्पन्नाचा सोर्स आहे. म्हणजे आता ही पाईप आहे हां, ती ही पाईप त्याची ही गॅस यातून तयार होतोय. या पाईप मार्फत तो घरामध्ये जातोय. तिथून आतमध्ये. तिथून आतमध्ये जातोय.
हे सगळा आपण प्रकल्प पाहिला. खरं तर फार सुंदर प्रकल्प तुम्ही राबवलाय. भविष्यात कशा पद्धतीने, कारण आता गॅस टंचाई आपण सामोरे जातोय गॅस टंचाईला. भविष्यात सुद्धा काय अजून आव्हान करणार आहे? नाही, माझं तर प्रत्येक कुटुंबाला आव्हान आहे, की गॅसची जी टंचाई आहे, म्हणजे अशी अडचणी शासनाच्या किंवा या युद्धाच्या या आता इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त लोकांना फेस कराव्या लागणार आहेत. याचा विचार करता आपण आपल्या घरात अन्न-धान्य आणि आपल्याला लागणाऱ्या सुविधा ह्याचा आपल्या गावातच, आपल्या कुटुंबातच कसा आपण त्या ठिकाणी उपलब्धता करता येईल, या विचारानं आम्ही लोकांच्या समोर ही संकल्पना बायोगॅसची नेलेली आहे. यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कुटुंबाची बचत, महिलांना होणारा त्रास आणि तुमचा कचरा जो तुम्ही जाळताय किंवा कुठेतरी नेऊन टाकताय त्यापासून जर तुमच्याकडे तयार होत असेल गॅस, तर हे लोकांनी जास्तीत जास्त उपयोगात आणायला पाहिजे आणि यासाठी जागा 7x7 ची जागा भरपूर झाली. नक्कीच प्रकाश जरंगे साहेब होते. सरपंचांचे पती आहेत ते, आणि यांनी हा सगळ्यात मोठा राबवलेला हा प्रकल्प होता. आणि खरं तर गावामध्ये साधारणतः जी लोकसंख्या आहे त्यापैकी जी 500 कुटुंब असतील 500 मध्ये, त्यापैकी काही 25% कुटुंब आहेत. त्या 25% कुटुंबांनी हा बायोगॅस प्रकल्प जो आहे तो राबवलेला आहे. आणि आता येणाऱ्या 1 एप्रिल पासून याला ग्रामपंचायतीमार्फत विशेष अनुदान देखील देण्याचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे. ज्या महिला ह्या बायोगॅस प्रकल्पाचा वापर करतात, तुम्ही रोज या बायोगॅसवरच जेवण वगैरे शिजवता हो, का? हो. माझ्या कुटुंबामध्ये 5 लोक आहेत आम्ही. 2 टाईमाचं जेवण ह्या गोबर गॅसवरच होते आमचं. 2 टाइमचं. हां, हो, हो. 2 टाईमाचं जेवण होतं त्यावर आणि जो ओला कचरा वगैरे आहे तो आम्ही या शेणखतामार्फतच शेणखत पण होतं त्याचं गारीमध्ये. तर याला बरं. गार म्हणतात असं. बरं. आणि गॅससाठी पण उपयोग होतो. आम्हाला एल-पी-जीचा काही एवढा उपयोग होत नाही एल-पी-जी गॅसचा. बरं. गोबर गॅसवरच आमचं सर्व काही जेवण होतं, स्वयंपाक वगैरे. याच्यामुळं गॅसचं सुद्धा कुठेतरी टंचाई तुम्हाला भासत नाही, नाही. नाही. कधीच नाही भासत. बरं, बरं. कधीच भासत कुठेतरी नाही. ते सुद्धा महिन्याचा खर्च जो आहे तो हो, कमी होतोय. वाचतो आमचा तेवढा खर्च. नक्कीच. या ठिकाणी सरपंच देखील आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधू. काय नेमकं कसं आहे गावात हा प्रकल्प जोरात राबवलेला आहे? काय नेमकं कशा पद्धतीने नियोजन केलंय काय? गोबर गॅस आमचा एक 25 वर्ष झाला आहे चालू. बर. त्याच्यावरच आमचं जेवण होते. बर. एक आमची 12-13 माणसं आहेत. बर. फुल्ल चालते गॅस आणि जेवण होते त्याच्यात. काय नागरिक ग्रामस्थांना अजून काय आव्हान काय करणार आहे तुम्ही? काय कशा पद्धतीने आव्हान करणार आहे? जास्त आता गोबर- काय जनावर वगैरे कोण पाळू शकत नाहीत. बर. ज्याचे आहेत त्यांनी गोबर गॅसचा काढावा, त्याचा वापर त्याचा घ्यावा. तुम्हाला आता काय कशा पद्धतीने आजपर्यंत त्याचा अनुभव कसा आलाय? काय जेवणासाठी साधारणतः किती खर्च किंवा काय गोबर गॅस वगैरे काय? नाही, जेव्हा आम्ही काढले त्यापासून आजपर्यंत त्याचा काहीच खर्च नाही आहे. त्याच्यावर सगळं जेवण होतं. नक्कीच. खर तर कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील संभापूर या गावातला हा सगळा आपण आढावा पाहिला. बायोगॅस प्रकल्प राबवणं या इथल्या गावातल्या जिरंगे साहेब यांचं स्वप्न आहे आणि पूर्ण गाव बायोगॅस प्रकल्प राबवेल अशा पद्धतीची एक योजना देखील आणताना पाहायला मिळतात. ग्रामपंचायतीकडून विशेष अनुदान जे आहे ते देण्याची एक योजना त्यांनी आखलेली आहे. 1 एप्रिल पासून त्याची लागू देखील करण्यात येईल. मात्र जर पाहिजे झालं तर सध्या 25% कुटुंबांकडे हा बायोगॅस प्रकल्प आहे आणि येणाऱ्या गॅस टंचाई असेल किंवा भविष्यात अशी काही कुठली परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस हा सगळ्यात मोठा सक्षम पर्याय म्हणून असेल. अशा पद्धतीचं एक नियोजन सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक स्तुत्य असा उपक्रम म्हणावा लागेल संभापूर या गावातला. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.